मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील मिरज-म्हैसाळ रोडवरील आलिशान अशा राही पॅलेस बार अँड रेस्टॉरंटमध्ये बेकायदा डान्स बार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। यानंतर उपअधीक्षक प्रणिली गिल्डा यांच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकत उद्ध्वस्त केला। त्या ठिकाणी महिलांना नृत्य करण्यास लावून बिभिस्त वर्तन सुरू असल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे। या प्रकरणी 5 महिला, हॉटेल व्यवस्थापक आणि 4 ग्राहक अशा 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई सोमवारी रात्री 11च्या सुमारास करण्यात आली आहे। मिरज ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रणजित तिप्पे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज उपविभागातील पोलीस पथक व महिला पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकला। संबंधित बारमध्ये महिलांना बोलावून ग्राहकांसमोर नृत्य करण्यास भाग पाडलं जात असल्याची तसेच अश्लील आणि बिभिस्त प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता हॉटेलमधील एका हॉलमध्ये संबंधित प्रकार सुरू असल्याचं निदर्शनास आलं। या प्रकरणी हॉटेलचा व्यवस्थापक स्वप्नील राजकुमार कोरे, वय 32, राहणार उदगाव, ग्राहक अमित सुरेश गोरड, बापू आबासो मासाळ, मिथुन शंकर कोळेकर, चंद्रकांत नेताजी माने याच्यासह 5 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून रोकड, मोबाईल फोन, ध्वनिक्षेपक साहित्य असं मिळून सुमारे 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। गेल्या 2 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सांगलीकरांच्या सेवेत आता बसेस दाखल झाल्या आहेत। आजपासून या बसेस सातारा आणि पंढरपूर या 2 मार्गावरच धावणार आहेत। सांगली आणि मिरजेतील चार्जिंग स्टेशनचे घोडे अडल्यामुळे तसेच पुण्यात चार्जिंगचे स्लॉट उपलब्ध नसल्याने पुण्यासाठी अजून 1 ते 1.5 वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे। ईश्वरपूरमध्ये चार्जिंग करून या बसेस सांगली बस स्थानकातून धावणार असल्याने महामंडळाचा कारभार चव्हाट्यावर आलाय। सांगली, मिरज आणि इस्लामपूर अशा 3 आगारासाठी 120 बसेस मंजूर आहेत। त्यात सांगलीची 40, ईश्वरपूर 40 आणि मिरजेसाठी 40 अशा या गाड्यांचा समावेश आहे। सांगली आगारमध्ये आज अत्याधुनिक शिवाय बसचा शुभारंभ करण्यात आला। जुन्या बसेसपेक्षा या बसमध्ये अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षा देण्यात आली आहे। सांगलीतून 4 बसेस सातारा आणि पंढरपूर मार्गावर धावणार आहेत। आज या बसेसचं पूजन एसटीच्या कर्मचारी, अधिकारी आणि प्रवाशांकडून करण्यात आले। यावेळी प्रवाशांना पेढे वाटून प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। दररोज सकाळी 9 आणि 10 वाजता सांगली, सातारा आणि ईश्वरपूर, पंढरपूर या मार्गावर ही शिवाई बस सेवा सुरू राहणार आहे। आज सांगली मध्यवर्ती बस स्थानकातून या बसेस सातारा आणि पंढरपूरकडे रवाना झाल्या। याशिवाय आरामदायी बस सेवेचे प्रवाशांनी सुद्धा स्वागत केले। यावेळी सांगली आगारातील व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी आणि चालक, वाहक उपस्थित होते। सीबीआय आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवून डिजिटल अरेस्टची भीती घालत सेवानिवृत्त व्यक्तीस 59 लाखांना लुटणाऱ्या पश्चिम बंगालच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले। त्यांच्या बँक खात्यात त्यापैकी 29,60,000 रुपये जमा झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। अबू हुसेन, समसुल आलम आणि सुशील अकिल राम अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। मागील काही महिन्यांपासून सायबर क्राईमशी संबंधित गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होतीये। लष्करी अधिकारी, सीबीआय, ईडी आणि पोलीस असल्याची धमकी देत डिजिटल अरेस्ट प्रकरणात अटक करण्याची धमकी देत लुटल्याचे प्रमाण वाढले। तासगाव तालुक्यातील निवृत्त असलेल्या फिर्यादी अण्णासाहेब पाटील यांना देखील पश्चिम बंगाल येथील संशयित 2 आरोपींनी सोशल मीडियावर मेसेज पाठवून तसेच व्हिडिओ कॉल केले। त्याद्वारे त्यांनी स्वतः पोलीस असल्याचं भासवलं आणि सीबीआयचे लोगो दाखवून त्यांच्या मनात भीती निर्माण केली। तसेच सर्वोच्च न्यायालय, आयकर खाते, रिझर्व्ह बँक आदींची बनावट लेटर पॅड तयार करून ती पाठवली। डिजिटल अरेस्ट करून त्यांच्याकडून 59,09,000 रुपये उकळले होते। या प्रकरणी फिर्याद नोंद झाल्यावर सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, सहाय्यक निरीक्षक रुपाली बोबडे यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून 2 आरोपींना जेरबंद केले। फसवणुकीचा प्रकार 8 ते 16 जानेवारी 2026 या कालावधीत घडला होता। दरम्यान पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या दोघांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुण्यामधून डिजिटल अरेस्टचे रॅकेट चालवल्याचं पोलिसांच्या तपासात पुढे आले। दोघांकडून 4 मोबाईल, विविध बँकांचे 18 डेबिट कार्ड तसेच विविध बँकांचे 24 चेकबुक आणि 6 पासबुक, 6 सिम कार्ड, 3 आधार तसेच पॅन कार्ड आणि सिम कार्डची 6 रिकामी पाकिटं असा मुद्देमाल जप्त केलाय। सांगली, सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी सोमवारपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। 2 दिवसात इच्छुकांनी 21 अर्ज घेतलेत, मात्र एकही अर्ज दाखल झाला नाही। 1 जूनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीतच लढवण्याची चिन्हे आहेत। सांगली आणि सातारा जिल्ह्यात एकूण 853 मतदारांचा समावेश असून यामध्ये
सांगली जिल्ह्यात 415 आणि सातारा जिल्ह्यात 438 मतदारांचा समावेश आहे. या मतदारांची निवडणूक विभागाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. महापालिका, जिल्हा परिषद, प्रत्येक नगर परिषद, नगरपंचायत कार्यालय आणि तहसील कार्यालयात ही यादी लावली आहे. मतदार यादीवर आक्षेप मागवण्यात आले आहेत. याची सुनावणी 31 मे रोजी होणार असून 4 जून रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे यांनी दिली. निवडणुकीसाठी दोन्ही गटाकडून उमेदवार कोण यावर एकमत झालेलं नाहीये. महायुतीत विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात चुरस आहे. पक्षीय बलाबलात महायुतीची बाजू सरळ दिसतेय. वरिष्ठ पातळीवरच्या घडामोडींवरच सर्व राजकीय समीकरण अवलंबून असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान विधान परिषद निवडणुकीत उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम आहे. गेल्या 2 निवडणुकांमध्ये चुरशीच्या लढतीमुळे मतदारांना चांगलाच भाव वधारला होता. यंदा तशी स्थिती दिसत नाही, त्यामुळे मतदारांची धाकधूक वाढल्याचे चित्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये आहे. तमिळनाडू राज्यातील नागपट्टिनम येथे वास्तव्यास असलेल्या विवाहितेला मुलगा होत नाही, तसेच माहेरहून सोने आणले नाही या कारणांवरून अनेक वर्ष मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात पतीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादी सुभाष बळवंत कदम यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी आरती प्रशांत जाधव हिचा विवाह प्रशांत आनंदराव जाधव याच्याशी झाला होता. विवाहानंतर आरती ही पतीसह तमिळनाडू राज्यातील नागपट्टिनम येथे वास्तव्यास होती. फेब्रुवारी 2015 पासून ते 23 मे 2026 पर्यंत आरोपींकडून आरती हिचा सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात येत होता. तुला मुलगा होत नाही, तसेच माहेरहून सोने आण या कारणांवरून तिला वारंवार टोमणे, तसेच शिवीगाळ करणे, दमदाटी करणे, तसेच मारहाण करणे असे प्रकार सुरू होते. विशेषतः पती प्रशांत जाधव आणि सासू रूपा जाधव यांनी हाताने मारहाण करून छळ केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आलाय. सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे आरती हिचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूस आरोपीच कारणीभूत असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी प्रशांत आनंदराव जाधव, रूपा आनंदराव जाधव, प्रशांत ज्योतिराम साळुंखे, प्रतीक प्रकाश साळुंखे आणि शेजल प्रकाश साळुंखे हे चौघे येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली येथे राहणारे आहेत. यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी सध्या नागपट्टिनम येथे वास्तव्यास असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सदर गुन्हा 26 मे रोजी पलूस पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलाय. मात्र घटना तमिळनाडू राज्यातील नागपट्टिनम येथे घडल्याने पुढील तपासासाठी हे प्रकरण नागपट्टिनम सिटी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सांगली मिरज शहरातील बफर झोन परिसरात अनधिकृत बांधकाम केलेल्या सुमारे 300 मालमत्ताधारकांना महापालिकेच्या नगररचना विभागाने नोटिसा बजावल्यात. संबंधित मालमत्ताधारकांनी नियमांचं उल्लंघन करून बांधकाम केल्याचं निदर्शनास आल्याने या नोटिसा बजावल्या आहेत. मात्र पावसाळ्यापूर्वी दरवर्षी या नोटिसीचा फार्स केला होता. मात्र या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात नाही. पावसाळ्यापूर्वी शहरात असलेल्या पूरपट्ट्यातील अनधिकृत बांधकामांना नगररचना विभागाकडून नोटिसा दिल्या जातात. महापालिकेच्या नगररचना विभागाने नुकतीच पूरपट्ट्यातील भागाची पाहणी केली होती. अनेक ठिकाणी परवानगी विना बांधकामे तसेच नियमबाह्य विस्तार आढळून आले. यामध्ये निवासी तसेच व्यावसायिक मालमत्तांचा समावेश असल्याचं सांगण्यात आले. नोटीस मिळालेल्या मालमत्ताधारकांना आपले म्हणणे मांडण्याचे तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. पण दरवर्षी महापालिकेकडून नोटिसीचा फार्स केला होता. प्रत्यक्षात कारवाई केली जात नाही. शहरातील नैसर्गिक नाले आणि बफर झोनमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. दरवर्षी बांधकामे वाढत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारणं आवश्यक आहे. जिल्हा परिषदेला शासनाकडून सुमारे 60 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्यानंतर आता या निधीच्या वाटपावरून जिल्हा परिषदेत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती यांच्यात झालेल्या बैठकीत निधी वाटपाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. मात्र निधीच्या वाटपाच्या सूत्रावरून पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला स्वीय निधी, मुद्रांक शुल्क तसेच इतर विविध माध्यमांमधून हा निधी प्राप्त झाला असल्याचं समजतं. विशेष म्हणजे गेल्या 4 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या काही निधीही यामध्ये समाविष्ट आहे. नव्या सभागृहाची स्थापना झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने सदस्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले. या निधीतून जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती मिळणार असल्याचं मानलं जाते. दरम्यान या निधीचं वाटप कशा पद्धतीने करायचे यावरून सत्ताधारी गटातच मतभेद निर्माण झाल्याची माहिती पुढे येते. सोमवारी झालेल्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा निधी देण्याबाबत चर्चा झाल्याचं समजते. तसेच 4 सभापतींना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्तावही मांडण्यात आलाय. उर्वरित 55 सदस्यांना
त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी प्रत्येकी 70 लाख रुपयांचा निधी देण्याची शक्यता व्यक्त केली जाते. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी करताना नगरसेवकांची बैठक घेतली होती. या बैठकीत स्नेहल सावंत आणि अशोक मासाळे यांची नावे बहुमताने नगरसेवकांनी घेतली होती. त्यानुसार निवडीचं पत्र महापौरांना दिले असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केला. दरम्यान महापालिकेच्या विविध योजनांसाठी निधीची मागणी देखील गटनेत्यांसह राष्ट्रवादी नगरसेवकांनी केली. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी शिस्तभंगाची कारवाई का करू नये अशा आशयाची नोटीस बागवान यांना बजावली होती. त्यानुसार मेनुद्दीन बागवान यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे खुलासा केला. यावेळी नगरसेवक अभिजित भोसले, अशोक मासाळे, आझम काझी आदी जण उपस्थित होते. बागवान यांनी केलेल्या खुलासामध्ये म्हटले की स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यासाठी आयोजित केलेल्या महासभेपूर्वी पक्षाच्या नगरसेवकांची बैठक झाली होती. या बैठकीत बहुमताने स्नेहल सावंत आणि अशोक मासाळे यांची नावे घेण्यात आली होती. त्यानुसार दोघांच्या नावाचे पत्र महापौरांना महासभेत दिलं. यामध्ये पक्षाची कोणतीही शिस्त मोडली नसल्याचं त्यांनी म्हटले. यावेळी माजी नगरसेवक शिवाजीराव दुर्वे, जुबेर चौधरी, ऋषिकेश पाटील, रजाक नाईक, अमित शिंदे आदी जण उपस्थित होते. भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत टेक्स प्रोसिल तर्फे देण्यात येणारा सन 2023 ते 24चा प्रतिष्ठेचा ग्रे कापड निर्यात पुरस्कार कुपवाड MIDCतील उमेद ग्रुपला प्रदान करण्यात आलाय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त वृंदा देसाई यांच्या हस्ते उमेद ग्रुपचे संचालक नितीन मालू आणि सतीश मालू यांनी हा पुरस्कार स्वीकारला. उमेद ग्रुप हा कापसापासून उच्च दर्जाचे कापड निर्मिती करून त्याची देश-विदेशात निर्यात करणारा वस्त्रोद्योग क्षेत्रातील एक अग्रगण्य उद्योग समूह म्हणून ओळखला जातो. मिरजेत राजकीय टोलेबाजी प्रसिद्ध असतानाच आज क्रीडा मैदानावर एक आगळी वेगळी फटाकेबाजी पाहायला मिळाली. नगरसेवक निरंजन आवटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या टीम निरंजन प्रोफेशनल लीग या भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राजकीय मतभेद विसरून सर्वपक्षीय नेते एकाच मैदानावर अवतरले होते. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते मेनुद्दीन बागवान यांच्या गोलंदाजीवर भाजपचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी बॅट उगारत जोरदार फटकेबाजी केली आणि उपस्थित क्रिकेट प्रेमींची मने जिंकली. या थरारक नाईट हाफ पिच क्रिकेट स्पर्धेत तब्बल 16 नामांकित संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक क्रीडा कौशल्याला आणि तरुणांना मोठे व्यासपीठ मिळाले. या उद्घाटन सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.